नमस्कार, मी प्राची. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे ब्रेस्ट मिल्क. ब्रेस्ट मिल्क, अंगावरचं दूध हे बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे, असं आपण नेहमी ऐकत आलोय. पण का? त्यामध्ये फक्त पोषण आहे म्हणून? ते बाळाचं पोट भरतं म्हणून? नाही. खरं तर ब्रेस्ट मिल्क हे निसर्गाने बाळासाठी बनवलेली जिवंत, बुद्धिमान आणि सतत बदलणारी प्रणाली आहे. जगभरातील हजारो शास्त्रज्ञांनी संशोधनं केली, तरी सुद्धा त्यांना आईच्या दुधाची पुरेपूर नक्कल करता आलेली नाही. कारण आईच्या दुधामध्ये फक्त फॅट्स, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स नाहीये, तर त्याच्यामध्ये आहे एन्झाईम्स, ग्रोथ फॅक्टर्स, इम्युन सेल्स, बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स, स्टेम सेल्स, अँटीबॉडीज, इम्युन सेल्स, जे बाळाच्या वाढीसोबत त्याचं संरक्षणही करतात. ज्यावेळी बाळ आईच्या गर्भामध्ये असतं तेव्हा बाळाचं संरक्षण आणि पोषण प्लॅसेंटा करतो आणि जन्मानंतर तेच काम ब्रेस्ट मिल्क पूर्ण करतं. आणि हो, ब्रेस्ट मिल्कची सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला माहिती आहे का? ब्रेस्ट मिल्क हे सतत बदलत राहतं. म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी वेगळं, काही दिवसाच्या बाळांसाठी वेगळं, काही महिन्याच्या बाळासाठी वेगळं. बाळाला ज्या क्षणी दुधाची जशी गरज आहे तसं तसं दुधाची रचनाही बदलत राहते. आणि जन्मानंतर येणारं पहिलं पिवळसर दूध म्हणजे कोलेस्ट्रम. दुधाचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्याच्यात फार प्रमाणात अँटीबॉडीज असतात आणि त्यामुळेच याला अनेकदा बाळाची पहिली लस असंही म्हटलं जातं. खूप बायकांना हे दूध काढून टाकायला सांगतात, पण डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की कोलेस्ट्रम हे बाळासाठी पहिली वॅक्सिन आहे आणि ते जरी कमी प्रमाणात असलं तरी ते बाळाला द्यायचंच आहे. आणि जे बाळ टोटली ब्रेस्ट मिल्कवर आहेत त्यांच्यामध्ये श्वसनाचे आजार, डायरिया, कानाचे इन्फेक्शन हे फार कमी प्रमाणात होतात. ब्रेस्ट मिल्क हे बाळाच्या पोटासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर सांगतात ब्रेस्ट मिल्कमध्ये HMOS नावाचा एक चांगला घटक असतो, जो बाळाच्या आतड्यातील बॅक्टेरियाला वाढवण्यास मदत करतो. यामुळे बाळाचं डायजेशन, गट डेव्हलपमेंट, इम्युनिटी सिस्टीम सुद्धा वाढते. ब्रेस्ट मिल्कमधल्या अँटीबॉडीज आणि इम्युन सेल्समुळे बाळाला अनेक संसर्गाशी लढण्यास मदत मिळते. आणि विशेष म्हणजे याच घटकांची नक्कल अजूनही विज्ञान पुरेपूर करू शकलेलं नाही. जर तुम्ही अजूनही बाळाला फॉर्म्युला मिल्क देत असाल आणि ब्रेस्ट मिल्क देत नसाल तर आजच थांबवा. बाळाला संपूर्णपणे ब्रेस्ट मिल्कवर आणा आणि तुम्ही स्वतःही बाळामध्ये बदल बघाल की बाळ किती स्ट्रॉंग झालंय, त्याची इम्युनिटी किती वाढली आहे. आणि हो, ब्रेस्ट मिल्क कसं वाढवायचं यावर जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवूया.